अनम्यूट. क्लास काय झालं? गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? एकदा चेक करा आणि माझा व्हॉइस क्लिअर येतो का बघा. आणि चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो टाईप करा. ओके. चला, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? येस ऑर नो? ओके. माझा व्हॉइस क्लिअर आहे सगळ्यांना? तर चला, आज आपण डिव्हिजन बद्दल बघणार आहोत. ओके. डिव्हिजन हा आपला आजचा सब्जेक्ट असणार आहे. ओके. चॅप्टरचं नाव काय आहे? फॅक्टर्स अँड मल्टिपल्स ऑफ नंबर्स अँड टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 1 to 10. ओके. चॅप्टरचं नाव सगळ्यांना दिसतंय स्क्रीनवरती? Read carefully and understand. Let's understand the concept of factors and multiples in this lesson. आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये? Concept of factors and multiplies in this session. ओके. आपला factors and multiplies हा आपला सेशन असणार आहे. In any example of division, if the remainder is 0, in such case, सगळ्यांना माझा आवाज येतोय बाळांनो? In any example of division, if the remainder is 0, in such case we say that this number was exactly divisible based on the fact we determined factors and multiples. ओके. तर याचा अर्थ काय? तर जेव्हा आपण डिव्हिजनचे एक्झाम्पल बघतो किंवा एखादं डिव्हिजनचं जर एक्झाम्पल आपण घेतलं आणि त्याचं काय येतं? रिमाइंडर 0 येतं. मग त्या केसमध्ये काय असतं? तर आपण जे फॅक्टर्स किंवा मल्टिप्लाईज आपण ठेवतो किंवा आपले जे काही व्हॅल्यूज असतात, ओके, तर त्याला डिवाइड कशाने केलेलं असतं किंवा कशाने डिवाइड केल्यानंतर त्याचा रिमाइंडर 0 येतो, हे बेस्ड कशावर ठरतो? डिटरमाइन फॅक्टर्स अँड मल्टिप्लाईज. म्हणजे जे फॅक्टर्स असतात किंवा मल्टिप्लाईज असतात त्याच्यावरती आपलं डिव्हिजन हे बेस्ड असतं किंवा रिमाइंडर जे 0 येतं ते आपलं त्याच्यावरती डिपेंड राहतं. ओके. लेसन मी सांगितलेलं आहे फॅक्टर्स अँड मल्टिप्लाईज. ओके. कळलं इथपर्यंत? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा बाळांनो. सगळ्यांचे कॅमेरे ऑन पाहिजेत. ओके. प्रज्वल, अनम्यूट करायचं बाळा. मॅम पेज नंबर काय आहे? पेज नंबर नाहीये बाळा, हे पीपीटी आहे आपली. आपण हे याच्यावरती आता जे स्क्रीन वरती दिसतंय ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि जर तुझ्याकडे कोणतं बुक आहे बाळा? नवनीत. नवनीत आहे.
ओके, तर नवनीतचं मला आता पेज नंबर नाही सांगता येणार, पण आपला थर्ड जो चॅप्टर आहे तो असणार आहे मे बी. तू एकदा बुक मध्ये बघ, आहे बुक तुझ्या जवळ? यस. हा, थर्ड चॅप्टर कोणता आहे तुझा? सेक्शन 2 मधला. फॅक्टर फॅक्टर अँड मल्टिप्लर्स including their property. करेक्ट 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 बेटा. ओके, तो आपला चॅप्टर आहे. क्लिअर आहे? Yes. हम्म. Yes. आता आपल्याला त्याच्यात ते फॅक्टर्स काय आहेत, त्याचा यूज कसा आहे, ओके, ते आपल्याला बघायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके प्रज्वल बेटा. हम्म. त्याच्यानंतर बघा, इथे आपल्याला एक कन्सेप्ट दिलाय थोडासा, म्हणजे आपल्याला ते समजून घेण्यासाठी एक छोटस कन्सेप्ट दिलंय तिथं. कशामध्ये दिलाय? एक्झाम्पल दिलंय आपल्याला. ओके, तर एक्झाम्पल बघा. आता इथे 26 आणि 5 हे डिवायझर दिलेलं आहे. डिव्हिडंड काय आपला 26 आहे. ओके, तर 26 ला कशाने डिवाइड केल्यानंतर आन्सर करेक्ट येईल किंवा आन्सर येईल? कशाने आपण फुल्ली डिवाइड होऊ शकतो? 26 ला आपण कशाने फुल डिवाइड करू शकतो सांगा बरं? 5 आहे तिथे, तर 5 इंटू, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा बाळांनो. कॅमेरे ऑन पाहिजेत मला. हा, सानवी, सॉरी विरा, अनम्यूट कर बाळा. Yes. Yes, हा, ma'am. आता मला सांग, 26 ही व्हॅल्यू तुला दिसते एक्झाम्पल मध्ये? हाँ दिसतंय. हा, तो काय आपला डिव्हिडंड आहे. क्लिअर आहे? हाँ. हा, हाँ. तर मला आता सांग, 26 ला 5 ने मल्टिप्लाय, आपण जर डिवाइड करायचं ठरवलं, तर 5 ने कोणती अशी व्हॅल्यू येईल जी कोशंट असणार आहे, तर ती व्हॅल्यू कोणती येईल सांग बरं? 5. 5 इंटू 5? 25. करेक्ट, कारण 26 ला टोटली डिवाइड होऊ शकत नाही, कारण तिथे 5 आहे. नहीं. हा, तर 5 इंटू 5 इज इक्वल टू 25. तर 26 च्या आपण 25. खाली काय लिहिलं? 25. 25. आन्सर काय आलं? 1. दॅट इज युअर 1. रिमाइंडर. क्लिअर आहे विरा? Yes. हम्म. Yes. आणि आपण जे वरती बघितलं की 0 रिमाइंडर येतं, तेव्हा कंडिशन काय असतं, फॅक्टर काय असतं, क्वोशंट काय असतं आणि डिव्हिडंड काय असतं? क्लिअर आहे? हम्म. तर आता इकडे दुसऱ्या याच्यात काय दिलंय? 5 आणि 25 ला आपल्याला काय करायचं? 5 ने डिवाइड करायचंय. क्लिअर आहे? डिवाइड करायचं. हा, हो. तर आता इथे कम्प्लिटली टोटली भाग जाऊ शकतो. ओके. हो. हा, तर हे काय झालं? आता या दोन्ही मधून आपल्याला कोणती गोष्ट कळते? की ज्या काही गोष्टी असतात तर ते फॅक्टर कोणता आहे, डिव्हिडंड काय आहे, आपण आपलं मल्टिप्लाय केल्यानंतर किंवा डिवाइड केल्यानंतर ती व्हॅल्यू किती येते, आणि त्याला टोटली जर भाग जात असेल तर त्याचं काय येणार आहे? आपलं आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. क्लिअर आहे? 0. हा, तर 0 जेव्हा येईल तेव्हा फॅक्टर्स काय असणार आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचंय. ते कशावर कळू शकतं आपल्याला? जे आपण फॅक्टर्स घेतोय. क्लिअर आहे बाळा? हो. ओके. Yes. ओके, विरा म्यूट कर बाळा. हाँ. निधीश्री, अनम्यूट करायचंय आणि रीड करायचंय फर्स्ट. ए जो पॉइंट दिसतोय तो रीड करायचा आहे. A, C, D. हा, बोल बाळा निधी. निधी बाळा, आवाज येतोय का माझा? Yes. हा, रीड करायचं बाळा. Factor on divisor. This.
ओके, चला मीच रीड करून दाखवते. ओके, निधी बाळा, मी तुला सगळा पॉइंट वाचायला लावला होता. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. Factors on dividing the dividend by divisor. If the remainder is zero, then the dividend is called the multiply and the divisor is called the factor. आता बघा इथे काय म्हणताय. आता जेव्हा तुम्ही डिव्हिडंड किंवा डिवायझर, ओके, तुम्ही काय करता, जेव्हा डिवायझरने डिव्हिडंडला डिवाइड करता, ओके, आता तुमचं डिवायझर काय झालं, 5 झालं. ओके, 5 हे तुमचं, आता वरती बघा तुम्हाला लक्षात येईल. हा, आता मी तुम्हाला एक हे दाखवते. ओके, आता हे 5 जे आहे तुमचं, मी स्क्रीनवरती रेड कलरने लिहिते, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आता हे 5 जे आहे तुमचं काय झालं, डिवायझर झालं. ओके, आणि हे तुमचं 25 हे काय झालं, डिव्हिडंड झालं. ओके, तर आता इथे काय म्हणते बघा,